तर बेळगावमध्ये जेसीबी लावून शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारनं हटवलाय आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर संताप हा व्यक्त केला जातोय। कर्नाटकातल्या बागलकोट चौकात ही घटना घडली आहे। जेसीबी लावून कडक पोलीस बंदोबस्तात कर्नाटक सरकारनं हा पुतळा तिथून हटवलाय। अंबादास दानवे या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत। अंबादास दानवेजी, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत। कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा कर्नाटक सरकारची मुजोरी पाहायला मिळतेय। तिथल्या बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रातोरात हटवण्यात आलाय। छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवणं हे तर चुकीचंच आहे। जर का हटवला हे पण आपण समजून घेतलं पाहिजे, त्याची माझ्याकडे माहिती नाही। पण जर चुकीचा एखाद्या ठिकाणी बसवला असेल तर तो बसूच द्यायला नव्हता पाहिजे, आणि एकदा बसल्यावर मग तो काढला नाही पाहिजे पुतळा। मग अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा एक तर बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदुस्थानचा अभिमान आहे, आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणं कोणत्याही सरकारने वाटतं चुकीचं आहे। एक प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून विधान परिषदेचे अंबादास दानवेजी, तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर काय आवाज उठवणार आहात? कारण वारंवार आपण पाहतोय की या सगळ्या घडामोडी ही काही आताच घडलेली घटना नाहीये, अशा अनेकदा घटना घडलेल्या आहेत। कर्नाटक सरकारची वारंवार मुजोरी पाहायला मिळतेय। प्रसंगी विभाजनावर सुद्धा आता विचाराधीन हे सरकार असल्याचं सुद्धा कळतंय, आणि त्यातच आता छत्रपती शिवरायांचा हा पुतळा हटवण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे। नेमका हे काय घडतंय? महाराष्ट्रात या सगळ्या घडामोडी घडतायत, पण याविषयी मात्र आवाज उठवला जात नाहीये। नाही, आवाज तर उठवतोय आपण। मागे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी जे विटंबन झालं ते शिवसेनेनं सगळ्यात मोठा आवाज उठवला होता। आताही आम्ही आवाज उठवू। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा नव्हे, मराठी माणसाचा नव्हे, तर समस्त हिंदुस्थानचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। आणि अशा पद्धतीनं कोणतंही प्रशासन, कोणतंही सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर अशा पद्धतीनं हटवत असेल तर मला वाटतं चुकीचं आहे। याचा निषेध आम्ही करतो। त्यामुळं मला असं वाटतं आता विरोध करणं तर तिथले लोक करतील, शिवसेना पण करेल, तिथले सगळे लोक करेल, परंतु जी कर्नाटक सरकारची किंवा ज्या पद्धतीनं भूमिका असते ते सरकार कोणाचंही असो, सातत्यानं अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा अवमान कर, भगवा झेंड्याचा अवमान कर, आणि हे जाणीवपूर्वक या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला एक ठेच लावण्याचा प्रयत्न करतात। वाटतं त्याला उत्तर चांगल्या भाषेत दिलं जाईल। अगदी धन्यवाद दानवेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। ही दृश्य आपण पाहतोय, कर्नाटक सरकारची पुन्हा मुजोरी आहे। बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा हटवण्यात आलेला आहे। या घडीची ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त लोकशाही मराठीवर तुम्ही पाहताय। कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा या ठिकाणी मुजोरी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा हटवण्यात आलेला आहे। बागलकोट परिसरातून ही कारवाई करताना दिसतायत कर्नाटक सरकारनं अंधाऱ्या रात्री, मध्यरात्री हा पुतळा हटवलेला आहे। कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। जेसीबी लावून हा पुतळा हटवण्यात येतोय। ही कर्नाटक सरकारची मुजोरी, दादागिरीच म्हणायला हवी। कर्नाटक सरकारनं पुतळा हटवल्यानं स्थानिक आता संताप व्यक्त करतायत। या सगळ्याविषयी ठिकठिकाणी रोषही व्यक्त करण्यात येतोय। कर्नाटक मधली ही दृश्य आपण पाहतोय। या घडीची महत्त्वाची ही बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मध्यरात्री हटवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ही सगळी कारवाई करत असताना चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मुळात पुतळा हटवण्याचं कारणच काय, हा सवाल आता स्थानिकांकडून या ठिकाणी उपस्थित करण्यात येतोय। बेळगाव हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर बेळगावमध्ये आता कर्नाटक सरकारची वारंवार मुजोरी ही पाहायला मिळते। आता बागलकोट चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला होता। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, पण या ठिकाणी मात्र चोख पोलीस बंदोबस्त लावून हा पुतळा हटवण्यात येतोय। यावर मात्र कर्नाटक सरकारकडून कुठलंही कारण सबब देण्यात येत नाहीये।
या घटनेनंतर स्थानिकांकडून मात्र संतापाची भावना आता व्यक्त झालेली आहे। ठिकठिकाणी याविषयी मात्र संताप व्यक्त केला जातोय। मुळात हे करण्यामागे कर्नाटक सरकारचं प्रयोजनच का? पुतळा हटवण्याचं नेमकं काय कारण होतं? असं काय घडलं की महाराजांचा पुतळा या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे? असे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी पुतळा हटवण्याकरता मध्यरात्री ही वेळ ठरवण्यात आली। कुणालाही याविषयी कानोकान खबर होऊ नये याकरता म्हणून रात्रीच्या अंधारामध्ये हे कृत्य करण्यात येत आहे। अंधाऱ्या रात्रीमध्ये बुलडोझर लावून या ठिकाणी क्रेनच्या साह्याने आपण पाहतोय की महाराजांचा पुतळा हा हटवण्यात आलेला आहे। कर्नाटक सरकारची ही पुन्हा मुजोरी आपण या क्षणी लोकशाही मराठीवर पाहतोय। बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा हटवण्यात आलेला आहे। कर्नाटक सरकारची आतापर्यंतची जर आपण सगळी नीती पाहिली तर मात्र महाराष्ट्राच्या सीमेवरची अनेक गावं असू दे, मग जत असू दे, सांगली असू दे, अशा बहुतांश ठिकाणी पाणी अडवण्याचा मुद्दा देखील कर्नाटक सरकारकडून लावून धरण्यात आलेला होता। पाणी अडवण्याचं काम सुद्धा कर्नाटक सरकारनं केलेलं होतं। कुठेतरी सीमावासीय भागात, महाराष्ट्राच्या सीमावासीय भागात वर्चस्व आजमावण्याच्या दृष्टीनं, वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टीनं कर्नाटक सरकार अशा वारंवार कृत्य करताना दिसतंय। या घटना जेव्हा सातत्यानं होत होत्या, कर्नाटक सरकारनं मध्यंतरी फलक लावलेले होते। पाणी अडवण्याच्या दृष्टीनं कर्नाटक सरकारनं काही पावलं उचललेली होती। यावर मात्र सांगली आणि जत इथल्या ग्रामस्थांशी चर्चा सुद्धा करण्यात आली। या सगळ्याविषयी हा जो मुद्दा होता राज्यातला तो केंद्रात जाऊन पोहोचलेला होता। कर्नाटकचे बोमई यांना अमित शहा यांनी बोलावलेलं होतं। अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक सुद्धा झाली। त्यानंतर मात्र काहीसे बोमई एक पाऊल मागे येताना दिसले। या सगळ्या घडामोडी कुठेतरी थांबलेल्या होत्या, पण आता पुन्हा एकदा कर्नाटक सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे, मुजोरी दाखवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बागलकोट चौकातून हा हटवण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। या सगळ्याविषयी काही वेळापूर्वी आम्ही भाजपचे नेते केशव उपाध्यायजी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता। उपाध्याय नेमकं काय म्हणालेत या सगळ्या मुद्द्यावर ऐकूया आपण। मला असं वाटतं की हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे, प्रत्येक हिंदुस्थानच्या नागरिकांसाठी अपमानच प्रकार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा प्रकारे जेसीबी लावून हलवणं हे खरं म्हणजे कोणालाही न शोभणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचं आराध्य दैवत आहे। खरं तर काँग्रेस सरकारने खुलासा केला पाहिजे। काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेते जे बडे बाता करत असतात त्यांनी खुलासा केला पाहिजे। उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी आता बोललं पाहिजे काँग्रेसच्या भूमिकेवरती। आणि मला असं वाटतं की निव्वळ शिवाजी प्रेमाच्या गप्पा मारायच्या आणि कृती मात्र वेगळी करायची ही काँग्रेसचं नेहमीच धोरण राहिलेलं आहे। त्या भूमिकेनुसार काँग्रेस कर्नाटकामध्ये वागते। या सगळ्या घटनेला काँग्रेसला जबाबदार धरण्यात आलेले केशव उपाध्याय यांच्याकडून आरोप प्रत्यारोप केवळ या घटनेवरून आता करण्यात येत आहेत। बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवरायांचा पुतळा हा हटवण्यात आलेला आहे आणि कर्नाटक सरकार विरोधात आता याविषयी मात्र संताप देखील व्यक्त करण्यात येतोय। शिवभक्तांमध्ये आता संतापाची लाट सुद्धा उसळलेली आहे। याविषयी बोलण्याकरता संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाडजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या कृत्यावर? कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी माणसांचा किती द्वेष करतंय हे यातून आपण पाहतोय। याचा आणखीन एक संतापजनक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे। याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण। ताई, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? नाही, अत्यंत धक्कादायकच बातमी आहे। शिवाजी महाराज सगळ्या
फक्त काय महाराष्ट्राचेच नव्हते, कर्नाटकात शहाजी महाराजांनी या ठिकाणी कर्नाटकापासून मराठी साम्राज्याला सुरुवात केली होती. मराठी लोकांचा बेळगावकरांना म्हणजे कर्नाटकाच्या लोकांना, पोलिसांना खूप राग आहे हे आपल्याला दिसून येतं. परंतु तो राग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी त्याचा वापर करावा, मला खूपच आश्चर्य वाटलेलं आहे. आणि अशा प्रकारे मराठी माणूस म्हणून जर शिवाजी महाराजांना ते बघत असतील तर शिवाजी महाराजांचा पराक्रम काय होता. स्वतः शहाजी राजे हे कर्नाटकातच अनेक वर्ष होते. त्याच्यानंतर ते जिजाऊ आणि शिवबा, नंतर आपल्याला शिवबाचा जन्म इकडे महाराष्ट्रात झाला हे आपण बघतो सगळेजण. परंतु अशा प्रकारे हा द्वेष जो आहे वाढवण्याचं काम कर्नाटक सरकारने करू नये. आणि आता निदान काँग्रेसची सत्ता कर्नाटकात आहे. कर्नाटकाने अशा प्रकारे काम जर होत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या पुतळा जर एवढा मोठा, ते मला तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती दिसतंय की मोठा हे केलेला आहे, उभारणी केली आहे, बांधणी केली आहे, प्लास्टरने काम बांधलेले आहेत. आणि असं करत असताना इतके दिवस ते काम चालू होतं तेव्हा त्यांनी विरोध केला नाही. आणि जेव्हा पुतळा तिथे बसवल्यानंतर तो पुतळा हलवण्याचं काम केलं, मग त्या बांधकामाला परवानगी दिली नव्हती का? शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी घेतली नव्हती का? आणि जर परवानगी नाकारली असेल तर परवानगी का नाकारण्यात आली? म्हणजे हे सगळे उत्तरं पण कर्नाटक गव्हर्नमेंट कडनं मिळाली पाहिजे की पुतळा जर काय पुतळ्याला विरोध आहे का अनधिकृतपणे उभारलाय म्हणून विरोध आहे हे केलं पाहिजे. आणि जर तसं काही कारण असेल तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन शिवाजी महाराजांचा पुतळा स्वतः तिथे त्यांनी बसवला पाहिजे. कारण हे राजकारण अत्यंत घाणेरडं चाललेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर हटवला असेल तर निश्चितच छत्रपतींच्या सर्व देशभर छत्रपतींचा पराक्रम लोकांना माहिती आहे, विदेशात पण माहिती आहे. आणि असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणं ही अत्यंत चीड आणणारी घटना आहे. तर हे बागलकोट चौकामध्ये नक्की प्रकरण काय झालेलं आहे आणि कर्नाटक सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, सिद्धरामय्या आता मुख्यमंत्री आहेत, त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हा पूर्ण सन्मानाने पुन्हा बसवला पाहिजे. हे हटवण्याचं काम रात्रीच न करण्यात आलं. विद्याताई, पण ही काही पहिली घटना नाहीये. याआधी सुद्धा 2020 मध्ये, ऑगस्ट महिन्यातच 2020 मध्ये मनगुत्ती गावात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असाच कर्नाटक सरकारनं रात्रीच्या रात्री हटवलेला होता. तेव्हा देखील असाच पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. वारंवार या सगळ्या घटना घडतात, आपण याविषयी चर्चा करतो, पण पुढे मात्र काहीच होत नाही. कर्नाटक सरकारची वारंवार मुजोरीच पाहायला मिळते. नाही, निश्चितच अशी जर मुजोरी असेल आणि आता तुम्ही म्हणता की दुसऱ्यांदा जर झालं असेल तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची वेळ घेतली जाईल आणि त्यांना राष्ट्रवादीचे काही प्रतिनिधी आम्ही भेटायला जाऊ, काँग्रेसच्या प्रतिनिधींनाही सोबत नेऊ. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा जर बसवलेला तुम्ही काढत असाल आणि हा शिवबांचा अपमान नाही, शिवाजी राजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही, तर हा भयंकर प्रकार कर्नाटकात जर चालत असेल तर ही मराठी ही अस्मिता जपण्यासाठी तिथे बेळगावला अनेक वर्ष लोक लढा देत आहेत. आणि त्याच्या आपसाने जर तुम्ही अशा प्रकारे करत असाल तर ती निंदनीय गोष्ट आहे. आणि तिथे तिचा निषेध सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन नोंदवला पाहिजे. कारण आता आम्ही मध्ये दिल्लीला गेले होते तेव्हा सिद्धरामय्या कर्नाटक हाऊसला आम्हाला भेटले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते बोलले होते. आणि कर्नाटकाचा आणि महाराष्ट्राचा बेळगावचा जो द्वेष आहे तो संपवण्याची पण आम्ही त्यांना मागणी केली होती. आणि अशा प्रकारे आता पुतळा हटवला असेल तर त्यांची पुन्हा वेळ घेऊन त्यांच्याशी बोलण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी स्वतः पुढाकार घेईल. आणि जे शिवप्रेमी नेते आहेत, कोणी असो, राजकारणापलीकडे जाऊन आपण मुख्यमंत्र्यांना भेटून अशा प्रकारच्या कृतीचा निषेध केला पाहिजे. निश्चित. विद्याताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता राजेंद्र कोंढरे, मराठा महासंघाचे आपल्यासोबत जोडले जात आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचा लोकशाही मराठीमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया आहे? संताप आणणारी ही सगळी दृश्य आहेत. कर्नाटक सरकारचा या ठिकाणी आम्ही सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने प्रचंड रोषयुक्त आम्ही त्यांचा निषेध करतो, पहिली गोष्ट. आणि कर्नाटक सरकारने याची जाणीव ठेवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी यवनी साम्राज्याच्या कवचातनं पूर्णपणे कर्नाटक सुरक्षित केलेला होता. याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. आणि शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची नसून तो देशाची अस्मिता आहे.
आणि ती अस्मिता प्रांतीय भूमिकेतून अशा पद्धतीने पुतळा हटवून कर्नाटक सरकार काय करू पाहतंय हा खरा प्रश्न आहे. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आज विनंती करूयात की तुम्ही कर्नाटक सरकारशी या विषयात बोललं पाहिजे. नसेल तर त्याच्या प्रतिक्रिया कोल्हापूर पासून मुंबईपर्यंत उमटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता माजी महापौर सविता पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय चाललंय हे कर्नाटकात? महाराजांचा पुतळा ही पहिली वेळ नाहीये, तर मनगुत्ती गावात अशीच घटना घडलेली होती. असाच पुतळा रातोरात हटवण्यात आलेला होता. दुसऱ्यांदा कर्नाटक सरकारची ही मुजोरी दिसतीये. ही एक वेळ नव्हे, ही दुसरी वेळ जरी म्हणत असाल तुम्ही, तर वारंवार ह्या घटना घडतच आहेत. आपण विसरलात की मागेच 1 वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये बँगलोर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई ओतली गेली होती आणि त्यावेळेलाही आम्ही त्या गोष्टीचा निषेध केला होता. आता ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. कर्नाटक सरकारची अरेरावी ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने ठोस पावलं उचलायला पाहिजेत. कारण ज्या व्यक्तीने त्या पुतळ्यावरती काळी शाई ओतली होती अजून तो बाहेरच आहे, त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाहीये. पण ज्या वेळेला ती शाई ओतली गेली म्हणून जे निदर्शने केली होती त्या ठिकाणी आमची जी युवक आहेत त्यांच्यावरती खटला चालू आहे. 52 जणांवरती तो खटला चालू आहे. त्यामध्ये मी पण एक आहे. फक्त हे प्रशासन हे त्रास द्यायचं, मराठी लोकांना त्रास द्यायचं काम करत आहे. आणि आजची जी घटना आहे अत्यंत निंदनीय आहे आणि त्यामुळे याला जाब विचारणारा कोणीतरी रोखठोक या ठिकाणी पाहिजे. आणि या गोष्टीचा आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीची मी माजी महापौर सरिता पाटील या नात्याने निषेध करते. केवळ निषेध करून चालणार नाही पाटील ताई, तर याविषयी मात्र तुम्ही माजी महापौर आहात. याविषयी कुठेतरी आता ठोस पावलं उचलण्याची वेळ आलेली आहे. कारण तुम्हीच याचा उल्लेख केला की ही घटना पहिली नाही, दुसरी नाही, तर तिसऱ्यांदा घडते ही सगळी घटना. तरी देखील मात्र वारंवार कर्नाटक सरकारकडून ही सगळी कृत्य केली जात आहेत. कर्नाटक सरकार धजावत नाहीये हे सगळं करायला. तेच सांगतेय मी की या ठिकाणी जे लोक पुढाकार घेऊन या ठिकाणी निषेध करणं, पण बाकीच्या वेळेला जे आम्ही समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी मोर्चा किंवा आंदोलनं काढतो, जवळजवळ आमच्यावरती 11 ते 12 केसेस चालू आहेत. फक्त मोर्चा काढून निवेदन जरी डीसी ऑफिसला द्यायला गेलं तर त्या ठिकाणी तुम्ही लीडर्स आहात तसं म्हणून आणि तुम्ही जनतेला उकसवता अशा पद्धतीचे आमच्यावरती खटले चालू आहेत. आणि वर्षानुवर्ष आम्ही त्या खटल्यांना फक्त तिथं हजर राहायचं, समोरून कोणीही येत नसतं. फक्त ही आमच्यावरती चाललेली या ठिकाणची दडपशाही आहे आणि हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री काय करत आहेत? महाराष्ट्र एकीकरण समितीला त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत. त्यांनी या गोष्टींवरती प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. सरकार बदलतं, समन्वयक मंत्री बदलतात, पण कुठलाही समन्वयक मंत्री या ठिकाणी येत नाही. हा जो सीमा भाग आहे हा महाराष्ट्राचा भाग आहे. या ठिकाणी आम्हीच कितीपर्यंत लढा द्यायचा? तुमच्याकडनं महाराष्ट्राकडनं आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कुठेही सत्यात उतरताना दिसत नाहीत. समन्वयक मंत्र्यांनी या ठिकाणी ठोस भूमिका घेतली गेली पाहिजे. कर्नाटक सरकारला या ठिकाणी विचारलं गेलं पाहिजे, जाब विचारला गेला पाहिजे आणि ज्या ठिकाणी जे घडले गेलेलं आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा. निश्चित. धन्यवाद पाटीलताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता संभाजी ब्रिगेडचे गायकवाडजी आपल्यासोबत, प्रवीण गायकवाडजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया आहे? आताच तुम्ही ऐकलं असेल सरिता पाटील माजी महापौर बेळगावच्या म्हणाल्या हा मुद्दा काही म्हणजे ही घडलेली घटना काही पहिलीच नाहीये, तर याआधी सुद्धा वारंवार अशा घटना घडतात. प्रसंगी आंदोलनं होतात, निषेध होतात, निवेदनं दिली जातात, पण पहिले पाडे 55 असं म्हणून पुन्हा एकदा अशी घटना घडते. केवळ संताप व्यक्त करून आता चालणार नाही, तर यावर काहीतरी ठोस पावलं देखील उचलणं काळाची गरज आहे. मुळात कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष का केला जातो? छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचं आराध्य दैवत आहे आणि आपण पुतळे, स्मारक, त्यांचे पुस्तकं इतिहासातले त्याचं स्मरण का करतो? तर भविष्यामध्ये आपल्याला एक प्रेरणा असावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. पण कर्नाटक बरोबर आपला नेमका संघर्ष जो आहे तो सीमावादाचा आहे. बेळगाव मध्ये पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या मराठी साहित्य संमेलनामध्ये बेळगाव कारवारसह महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव मांडला गेला. आणि नेमकं असं काय झालं की त्याच बेळगावला वगळलं गेलं? असं कसल्या प्रकारचं राजकारण केलं गेलं मला तर नेमकं माहित नाही. परंतु गेली 50-60 वर्ष या देशामध्ये कर्नाटकचा सीमा प्रश्न
इतका जटिल होत जातो आणि त्यातनं आपल्या महापुरुषांचा द्वेष केला जातो, तिरस्कार केला जातो, त्यांच्या पुतळ्यांवर शाई टाकली जाते, त्यांचे पुतळे हलवले जातात. हे अत्यंत निषेधार्ह आहे. परंतु कधीतरी कर्नाटकमध्ये जो महाराष्ट्राचा मराठी माणूस विभागलेला आहे त्याला वर्षानुवर्ष जो तिथं त्रास होतोय, आपल्याला काही कुठली भाषा यावी न यावी याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु मराठी भाषिकांचा द्वेष कर्नाटकमध्ये केला जातो हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. पुतळा हे जरी आजचं निमित्त असलं तरी पण मला असं वाटतं की तो कायमस्वरूपी सीमावादाचा प्रश्न सोडवला पाहिजे. केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, कर्नाटक महाराष्ट्रात सरकार होतं, त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, महाराष्ट्रात कर्नाटकमध्ये आहे. कधीतरी एकत्र बसून त्या मराठी माणसाचा विचार करून त्यांना या महाराष्ट्रात त्यांच्या भावना विचारात घेऊन जोडल्या पाहिजे. आता काही मोगल नाहीयेत, आता काही ब्रिटिश नाहीये, ही लोकशाही आहे आणि जनमताचा आधार घेऊन जनमताचा सन्मान करून कधीतरी या मराठी माणसांना न्याय मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने मला एवढंच सांगा वाटतं की हा लढा आता कधीतरी तीव्र करावा लागेल. जर अशा प्रकारचा अन्याय होत असेल, असा आमच्या महापुरुषांचा अपमान होत असेल तर. अगदी आता तुम्ही उल्लेख केला की आता इथं काँग्रेसचं सरकार आहे, केवळ सरकारवरून आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही, कोणाचंही सरकार असू दे. मुद्दा हा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य हे कुठल्या पक्षापुरता मर्यादित नाही आहे. हे कार्य याला शब्दच नाही आहे, याची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार हे कोणाचंही असो, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आकस येण्याचं कारण काय ही मुजोरी आहे? नाही, मराठी माणसाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि शिवाजी महाराज आमची प्रेरणा असल्यामुळं कर्नाटकमध्ये त्यांच्या प्रेरणा वेगळ्या आहेत. आता मी त्यांची नावं घेत नाही कारण मला माहिती असूनही मला मर्यादा पडतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराज मराठी अस्मिता असल्यामुळं तिथं अशा प्रकारचे कृत्य केले जातात, अशा प्रकारचा द्वेष केला जातो. हा कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल तर मी ते सांगितलं होतं. मी काही कुठल्या पक्षाच्या विरोधात बोललेलं नाही. मी काय सांगितलं की केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात होतं, कर्नाटकमध्ये होतं. अशा काळामध्ये एकाच विचाराचं सरकार असताना हा सीमावादाचा प्रश्न सोडवला पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रात. आता ते तुम्हाला माहिती आहे कसलं सरकार आहे, मला त्याचा उल्लेख करता येणार नाही कारण ते मीच कन्फ्युज आहे त्याच्याबद्दल. पण कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आता ह्या अशा प्रांगड्यामध्ये ते सोडवणं कठीण आहे. परंतु ज्यावेळेस एकाच समविचाराचे पक्ष असतात सत्तेमध्ये तर त्यांनी कधीतरी एकत्र बसून, हा काय भारत पाकिस्तान वादाचा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही, हा काय युएनओ मध्ये गेलेला नाहीये. हा आपण याच देशामध्ये घटनेच्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यात आपण हा सोडू शकतो. आपण या देशामध्ये भाषिक प्रांत निर्माण करायचा निर्णय घेतला म्हणून मराठी भाषिक झालं, गुजराती भाषिक झालं, खाली तमिळ भाषिक झालं, कानडी भाषिक झालं. मग हे जर असं असेल, तेलुगू भाषिक झालं आंध्र प्रदेश, मग जर भाषिक राज्याचीच कल्पना मांडून राज्य निर्माण केले गेले असतील तर मग अननेसेसरी गरज नसताना कर्नाटकमध्ये बेळगाव कारवारला ढकलून त्यांच्यावर जो भाषिक राज्याच्या निमित्ताने निर्माण झालेला अन्याय पूर्वी होत नव्हता, काही कारणच नव्हतं. भाषिक राज्य निश्चित गायकवाडजी मुद्दा लक्षात येतोय. निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता महाराष्ट्र एकीकरण समितीचे मरगळेजी आपल्यासोबत जोडले जात आहेत. स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? चीड येते, ही दृश्य पाहिल्यानंतर संताप येतो. गेली 8-10 वर्ष फक्त केंद्र सरकार असो राज्य सरकार असो शिवाजी महाराजांच्या नावानं मतं मागणं हा एकच हेतू या लोकांचा राहिलेला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणं किंवा काय झालं तर कुठलेही सरकार राहू देत, काँग्रेस राहू देत, भाजप राहू देत, कुठलेही राहू देत, त्यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल आस्था नाहीये. त्यांना फक्त मतं मिळवण्यापुरती शिवाजी महाराजांची आस्था, तो भगवा ध्वज एवढा त्यांना उपयोग करता येतोय. त्यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल थोडीही आस्था राहिली असती तर आज हे जे काय कर्नाटकात म्हणजे आज बागलकोटमध्ये प्रकरण घडलंय हेच गेल्या वर्षी बेंगळूरमध्ये घडलं होतं. त्यानंतर इथं जवळच एक गाव आहे आमचं बेळगाव शहरापासून जवळ पिरणवाडी, त्या ठिकाणी असाच प्रकार घडला. मनगुती या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा काढून बाजूला ठेवण्यात आला. हा जो प्रकार आहे हा फक्त या सरकारच्या लोकांना आणि राज्यकर्त्यांना फक्त मतं मागण्यापुरतं शिवाजी महाराज पुतळा आणि भगवा ध्वज लागतोय. इतर वेळी त्या लोकांना याचं कुठलंही सूतक नाही आहे. तेव्हा हा जो प्रश्न राहिलेला आहे हा सीमा प्रश्न हा 1956 साली निर्माण झाला.
त्यावेळेपासून आतापर्यंत जिथली मराठी भाषिक जनता शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन लढते आहे, हा एकच त्यांना मोठा धोका निर्माण झालेला आहे की हे लोक शिवाजी महाराजांचं नाव घेतात, पण हेच लोक जेव्हा बेळगावमध्ये किंवा कर्नाटकामध्ये जर मतं पाहिजे असतील तर शिवाजी महाराज, भगवा ध्वज हा सतत वापरला जातो, मराठी भाषा वापरली जाते आणि इतर वेळी मराठी भाषेचाही अपमान केला जातो. असं हे जे काय केंद्रामध्येही राज्यकर्ते आहेत त्यांनाही या समजलेलं आहे, पण ते समजून देखील ना समजल्यासारखे वागतात. याचं कारण आहे की यांना मतापुरतं शिवाजी महाराज, मतापुरता अगदी भगवा ध्वज अगदी पाहिजे. अगदी मरगाईजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता मराठा नेते विनोद पाटील जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? आताच मरगाईजी सुद्धा म्हणाले केवळ या सगळ्याचा उपयोग मतांसाठी केला जातो, पण कालांतराने मात्र या सगळ्याविषयी पुढे काहीच होत नाही. ही काही पहिली घटना नाहीये. 2020 मध्ये मनगुत्तीमध्ये देखील नेमका असाच प्रकार घडलेला होता. असंच रात्री महाराजांचा पुतळा हटवण्यात आलेला होता, तेव्हा देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता, क्रेनचा वापर करण्यात आलेला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती आज बागलकोटमध्ये होतीये. अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा सर्वप्रथम एक शिवभक्त म्हणून मी निषेध करतो. आपण जर याच्यामध्ये बारकावून बघितलं की मागचं सरकार होतं भारतीय जनता पक्षाचं, यावेळेचं सरकार आहे काँग्रेस पक्षाचं. दोन्ही सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं गांभीर्य नाही. आणि आता जे माझ्या अगोदर ते सांगत होते सीमा प्रश्न वगैरे, तर सीमा प्रश्न हा वेगळा अस्मितेचा विषय, परंतु छत्रपती शिवाजी महाराज ही इज अ नॅशनल हिरो. आणि अशा पद्धतीने पक्ष व विरोधी पक्ष दोघंही आपापली भूमिका व्यक्त करत असतील आणि महाराजाचा पुतळा हटवण्याचं पाप करत असतील तर या घटनेचा आम्ही निषेध करतो. आता या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील शिवभक्त शांत बसणार नाही. गरज पडली तर कायदेशीर लढाई देखील आम्ही लढू आणि गरज पडली तर रस्त्यावरची लढाई देखील आम्ही लढू. आणि मला राज्य सरकारला, महाराष्ट्र सरकारला आठवण करून द्यायचंय की निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण सीमा प्रश्नाचा विषय काढता, विधितज्ञांची बैठक घेता, या प्रश्नावर आपण बोलणार आहात का? सत्ताधाऱ्यांनाही माझा प्रश्न आहे आणि विरोधी पक्ष जो काँग्रेस महाराष्ट्रात आहे त्यांना देखील माझा प्रश्न आहे. तुम्ही हा सवाल उपस्थित केला आहे पाटील साहेब, पण याविषयी बोलण्याकरता भाई जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद पाटीलजी, मी तुम्हाला विनंती करते तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. भाई जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे नेते. नमस्कार भाईजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. विनोद पाटील आता काय म्हणाले तुम्ही ऐकलंच असेल, त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. आता काँग्रेसचं सरकार आहे तरी देखील या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होताना दिसत आहेत. आता याविषयी आवाज उठवणार का महाराष्ट्रातून? सगळ्यात प्रथम या घटनेचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो. सरकार काँग्रेसचं असलं तरी या कानडिगांना सत्तेचा माज हा वारंवार आपण पाहिलाय. सरकार कोणाचीही असू द्या, कोणी तिथे पाक्षिक राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नॅशनल हिरो नाहीत तर ते इंटरनॅशनल हिरो आहेत. आज जगभराच्या जेवढ्या युद्धाच्या नीती वापरल्या जातात त्याच्यामध्ये गुरिल्ला वॉरफेअर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जातं. आणि त्यामुळे महाराष्ट्राची ही भूमी, छत्रपती शिवबाची भूमी, या असल्या घटनांना कधीही समर्थन करणार नाही. तीव्र शब्दामध्ये माझं सरकार असलं तरी मी त्याचा निषेध करतो. आणि आपल्याला आठवण करून देतो की मी यासाठी सांगतोय, सीमा प्रश्न हा वेगळा नाहीच मुळात, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचाच प्रश्न आहे. मागच्या काळामध्ये अनेक वेळा काँग्रेसचं सरकार होतं तरी, भाजपचं सरकार होतं तरी, सगळ्यांनी ज्या पद्धतीने निवडून आलेल्या बेळगावच्या आमच्या नगरपालिका असेल, तिथल्या आमच्या नगराध्यक्ष असतील, त्यांच्या ऑफिसमध्ये त्या काळामध्ये त्यांनी हल्ला केला होता, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून या कानडिगांना सत्तेचा माज इतका आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन केलेलं आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. याविषयी आपल्यासोबत बोलण्याकरता विनोद पाटील सुद्धा जोडले गेलेले होते. पाटील साहेब, तुम्ही ऐकलं असेल भाई आता नेमका काय म्हणाले. भाईंचं म्हणणं आहे सरकार कोणाचंही असो पण या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आवाज मात्र नक्कीच उठवू. निश्चित चांगली गोष्ट आहे की बाईंमधला काँग्रेसचं नेतृत्व असलं तरी शिवभक्त म्हणून बाईंनी भूमिका मांडली. तर माझी बाईंना विनंती राहील, निषेध तर जरूर करा, संपूर्ण महाराष्ट्र निषेध करतोय, परंतु त्यांच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय राहुल गांधी
ज्यांच्या नेतृत्वाखाली तिथे सरकार स्थापन झालंय, पक्षामध्ये आपण काही पत्रव्यवहार करणार का, पक्षाच्या नेत्यांशी बोलणार का, खारगे साहेबांशी बोलणार का, त्या सरकारला माफी मागायला लावणार का, पुतळा बसवणार का? निषेध करणं म्हणजे प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामध्ये बाई. ठोस कृती करण्यासाठी काँग्रेसची काय भूमिका आहे, त्यांची वैयक्तिक काय भूमिका आहे? भाई असं आहे की विनोद पाटलांच्या प्रश्नांना उत्तर देणं वगैरे हा विषय माझा नाही. म्हणजे त्यांनी केवढा विचार करावा हा त्यांच्यापर्यंत मर्यादित आहे. याच्या पूर्वीची फक्त घटना सांगतो. जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, या भाजपच्या अगोदर ज्या वेळेला इथे बेळगावमध्ये आणि त्या सगळ्या भागामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी गुंडगिरी केली, दहशत माजवली, त्याही वेळेला आम्ही आमच्या केंद्रीय नेतृत्वाला पत्र तेव्हाही मी लिहिलं होतं, आताही लिहिणार आहे. ते ह्यांनी सांगून म्हणून नव्हे, हे आम्ही आयुष्यभर करतच आलो. मी चळवळीतला आहे हो. आम्हाला सर्टिफिकेटच्या कोणाच्या गरज नाही. आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेची छत्रपती शिवबांच्या या सगळ्या या पुतळ्याचं विडंबन असेल किंवा तत्सम काही ज्या घटना असतील त्या आम्ही पोहोचवणारच. म्हणजे यापूर्वीही पोहोचवल्या होत्या, आताही पोहोचवणार आहोत. त्यामुळे कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. कारण ह्या गोष्टी जे दुकानदार काही बसलेत आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि त्यांचं हे करून, त्यांना ह्याचं किती महत्व आहे मला माहित नाही. परंतु त्याबरोबर हेही सांगा, महाराष्ट्रामध्ये येताना देशाचे पंतप्रधान छत्रपतींचे गुण गातात, काय काय त्याचा वेशभूषा करतात, तिकडे ज्या ज्या राज्यात जातात त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मग ते जास्त चांगलं राहील. राजकारण आम्ही कधीही ह्या असल्या विषयांमध्ये कधीही राजकारण करणार, मी स्वतः तर करणार नाहीत. आणि महाराष्ट्रातली जनता आणि काँग्रेसचे आमचे नेते कोणीही हे सहनच करू शकत नाही की अशा पद्धतीने छत्रपतींच्या पुतळ्याचं विडंबन आणि छत्रपतींच्या नावाला जो काळीमा फासण्याचा कुठलंही सरकार असलं ते जे प्रयत्न करत त्याचा आम्ही निषेध करणार. ते त्यांना काय वाटतं मग ते हे करणार का ते करणं ते तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा. आम्ही याच्या पूर्वीही केलेला आहे, भविष्यात सुद्धा करणार. निश्चित. पाटील साहेब आणि भाई, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरीजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? ही पहिली घटना नाही आहे, तर मनगुतीत देखील असाच प्रकार घडलेला होता. आज बागलकोटमध्ये असा प्रकार घडतोय. केवळ निषेध व्यक्त करून आता होणार आहे का, की या सगळ्या मुद्द्यावर काहीतरी ठोस उपाययोजना करणं हे नितांत गरजेचं आहे? नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत जगभरात आदर आहे. आणि वारंवार कर्नाटक सरकारकडून जर अशा सरकार कोणाचे असो, ते काँग्रेसचं असो, भाजपचं असो, आणखी कोणाचं असो, पण तिथे जर छत्रपती शिवरायांची कुठल्याही राज्यामध्ये जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विडंबन करण्याचा प्रयत्न होत असेल तर शिवप्रेमी म्हणून त्याचा विरोध झाला पाहिजे. पण नुसता आता निषेध होऊन चालणार नाही. मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला की जिथे छत्रपती शिवराय किंवा इतर महापुरुषांच्या सन्मानाचा विषय येतो, त्यांच्या त्या या कोणी आता इंटेलवर सावित्रीबाई फुले द हिंदू या वेबसाईटवरून त्यांची बदनामी केली गेली. अशा प्रकारे जर महापुरुषांचा अवमान करत असेल कोणी तर त्याच्या विरुद्ध काही कडक कायदा करणार आहोत की नाही आपण. कार्यकर्त्यांनी निषेध कर. शिवप्रेमी म्हणून माझी भावना मी तुम्हाला सांगतो की ही अशा पद्धतीने जर तिथे विडंबन झालं असेल तर असं वाटतं त्यांच्या तारक्यात का हाणू नये त्या लोकांच्या. छत्रपती शिवाजी महाराज ही अस्मिता आहेत. राजकारणाच्या वेळेस किंवा ज्या ज्या वेळेस लोकसभेमध्ये तुम्ही आता निवडणुकीला कोणी सगळे पक्ष सामोरे जातील त्यावेळेस तुम्ही जोगवा मागाल ना शिवाजी महाराजांच्या नावाने. आणि जर छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या नावाने जर तुम्हाला इथे आमदारकी, खासदारकी, सत्ता समीकरण मिळत असतील आणि त्याच महाराजांचं जर विटंबना करण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही शिवप्रेमी म्हणून कसं सहन करणार आहे. याच्या विरुद्ध काही कडक कायदा आणणार आहात की नाही. केंद्र सरकारने पण तसा कायदा बनवावा, राज्य सरकारने पण तसा कायदा बनवावा. आणि जो कोणी असा उद्दामपणा करत असेल ना त्याच्यावर कठोर कारवाई करा, जेणेकरून पुढच्या पिढीला, पुढच्या येणाऱ्या लोकांना सबक भेटला पाहिजे. शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील किंवा कुठलेही महापुरुष असतील त्यांच्या विरुद्ध जर अशा पद्धतीनं कोणी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे. निदर्शनं, निषेध, टीव्हीवरच्या डिबेटमध्ये सहभाग, पेपरमध्ये लिहिल्यापेक्षा प्रत्यक्ष मला असं वाटतं की याच्यावर कुठली तरी कठोर कारवाई सारखी असे म्हणजे एक कायदा निर्माण झाला पाहिजे. संसदने तो केला पाहिजे. महापुरुष ही जगाची अस्मिता आहेत पण हे असं होताना दिसत नाही. याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आणि आज जी काही घटना बागलकोटमध्ये घडलेली आहे
त्या घटनेचा मी निषेधच व्यक्त करणार आहे. माझ्या हातात सध्या काही व्यक्त करायला दुसरं साधन नाही, पण निषेध व्यक्त करतो आणि सरकारला विनंती करतो, मायबाप सरकारला हात जोडून, मी सरकारमधलाच घटक आहे तरी सरकारला विनंती करतो की यावर कठोर कायदा करा आणि या मुजोर लोकांना थोडा आवर घाला. मिटकरी साहेब, मला हाच मुद्दा उपस्थित करायचा आहे की तुम्ही आता सरकारमध्ये आहात, सत्तेत सहभागी आहात. या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही फडणवीसांची भेट घेणार आहात का? दादांकडे या सगळ्याविषयी काही वक्तव्य करणार आहात का? कारण या घटना या वारंवार घडताना दिसत आहेत, पण इथं मात्र काही ठोस पावलं उचलली जात नाहीये. केवळ निषेध होतो, आंदोलनं होतात, निवेदनं सादर केली जातात, पण पुढे काय? रात्रीच्या रात्री असा पुतळा हटवला जातो आणि तो सुद्धा महाराजांचा. नाही, नक्कीच आहे. बघा, हे शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्रात प्रत्येक जण, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील तेही शिवप्रेमी आहेत, देवेंद्रजी तेही शिवप्रेमी आहेत, अजितदादाही शिवप्रेमी आहेत. याच्यात काही दुमत असल्याचं कारण नाही. माझं एकट्याचंच हे कर्तव्य नाही आहे, तर सरकारमधल्या सर्व आमदारांचं हे कर्तव्य आहे की सरकारकडे आपण गेलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला पाहिजे, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जर अस्मिता असेल, म्हणजे अस्मितेचा प्रश्न असेल, तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि सरकारने सुद्धा केंद्र सरकारवर असा दबावगट तयार करावा. सरकार आपलं कुणाचंही असो तरी दबावगट तयार करावा आणि केंद्र सरकारने या संदर्भात एखादा कडक कायदा करावा. याकरता मी स्वतः भेटणार आहे सीएम डीसीएमांना, पण सर्व आमदारांनी भेटलं पाहिजे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे, प्रत्येक आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत हे मनातून समजून, केवळ आपल्या राजकीय दुकानदारीसाठी नव्हे तर ते मनातून समजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व आमदार खासदारांना विनंती करतो. निश्चित. धन्यवाद मिटकरी साहेब, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, या पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, चीड येते ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर. ही घटना वारंवार घडतेय आणि कर्नाटक सरकारची ही मुजोरी वारंवार समोर सुद्धा येते. सत्ता आहे त्यांचीच केंद्रात सत्ता आहे आणि केंद्रातल्या सत्तेस्थानी सन्माननीय मोदीजी विराजित आहेत. जे सन्माननीय मोदीजी महाराष्ट्रात प्रचार करायला येताना शिवछत्रपतींचा आशीर्वाद मोदीजी के साथ असं जे म्हणतात, म्हणजे महाराष्ट्रात सोयीनुसार इथे शिवछत्रपतींचं नाव सांगून आशीर्वाद घ्यायचे, मतं घ्यायची आणि कर्नाटकमध्ये मात्र तुम्हाला जी गरज वाटत नाही तिकडे मात्र तुम्ही त्या पुतळ्याची विटंबना करायची, मोडतोड करायची. ताई, काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकमध्ये या ठिकाणी आणि काँग्रेसचं सरकार आणि भाजपचं सरकार ह्या सगळ्यांमध्ये केंद्रातलं सरकार हे भाजपचंच आहे ताई. आणि केंद्रातलं भाजपाचं सरकार जे सांगत आहे सतत की शिवछत्रपतींचा आशीर्वाद मोदींच्या साथ असं सांगताना, म्हणजे आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही सांगताना असं सांगता, मग तुम्ही महाराष्ट्रातली आमची मतं घेताना मात्र तुम्हाला शिवछत्रपती आठवतात. कर्नाटकातला शिवछत्रपतींचा पुतळा हटवताना तुम्हाला हे नाही आठवत आहे. सगळ्याच लोकांनी, म्हणजे काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील, केंद्र सरकारची तर ही जास्त जबाबदारी येते की त्यांनी एरवी खुट्ट झालं की तुम्ही नको तिथे पोचता, नको तिथे तोंड घालता, बोलता. मग अशा वेळेला जेव्हा आमच्या आधारशिला अशा ध्वस्त केल्या जातात तेव्हा उघड्या डोळ्यांनी का कुणी बघावं. मला असं वाटतं की प्रत्येकानेच अत्यंत जबाबदारीने प्रत्येकानेच याचा फार छडा लावणं गरजेचं, पाठपुरावा करणं गरजेचं. आणि अशा पद्धतीच्या घटना कुठेही घडत असतील, जर महाराष्ट्राच्या आणि एकूण या देशाच्या आधारशिला असणाऱ्या महापुरुषांच्या संबंधाने, तर त्याचा निषेधच झाला पाहिजे, मग तो पक्ष कुठलाही असो. अगदी धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता शिवानंद भानुसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय यावर प्रतिक्रिया आहे तुमची? प्रथम जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे नॅशनल इंटरनॅशनल हिरो आहेत, लोककल्याणकारी राजे. लोकशाहीची संकल्पना ज्यांनी यांना दिली आपल्याला सगळ्यांना, आपले ते प्रेरणास्थान आहे, अस्मिता आहे. आणि शिवाजी महाराजांच्या नावावरच ही सगळी मतं मिळवतात. आणि अशा पद्धतीने हे जर कृत्य करत असेल, सरकार कुठलंही असो, त्यांचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो. हा जो पुतळा हटवला गेला, हा पुतळा त्वरित सरकारनं त्या ठिकाणी बसवावा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम सरकारला भोगावे लागतील.
कारण अशा पद्धतीनं हे जर होणार असेल तर हे वाईट आहे. म्हणजे यांनी निवडणुकीच्या काळात शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, महापुरुषांची नावं घ्यायची आणि एकदा निवडून आल्यानंतर, सरकार झाल्यानंतर अशा पद्धतीचे कृत्य करायचे. हे निषेधार्ह आहे. असं घडता कामा नाही. हे जाणीवपूर्वक कुणीतरी हे करतंय आणि या देशाचं वातावरण खराब करण्याचं काम सुरू आहे. त्यांचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो आणि मागणी करतो की त्वरित तो पुतळा त्या ठिकाणी बसवला जावा. धन्यवाद. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता श्रीमंत कोकाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सरकार कुणाचंही असो, मात्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होणं हे अतिशय दुर्दैवी आणि संताप आणणार आहे. बरं, ही गोष्ट काही पहिल्यांदाच होत नाही. पहिल्यांदाच काय की ही गोष्टच घडत असेल तर ती संतापाची आहे, पण या सगळ्या गोष्टी वारंवार घडत आहेत. मनगुतीमध्ये सुद्धा नेमका असाच प्रकार घडला 2 वर्षांपूर्वी. आजही बागलकोटमध्ये या सगळ्या घडामोडी घडत आहेत. केवळ आपण निषेधच व्यक्त करणार आहोत की या सगळ्या मुद्द्यावर आता काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे? हॅलो, बोला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे, धर्माचे, पंथाचे, प्रांताचे किंवा देशाचं प्रेरणास्थान नाही, तर शिवाजी महाराजांचा इतिहास जगविख्यात आहे. अगदी क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो असतील, जपानचे बॅरन कादा असतील किंवा रशियाचे मार्शल बुलगानिन असतील, या सर्वांनी छत्रपती शिवाजीराजेंची प्रेरणा घेतली होती. भारतामध्ये देखील स्वातंत्र्य लढ्यामध्ये शिवाजी महाराज हे सर्वांचं प्रेरणास्थान होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, क्रांतीचे नाना पाटील. आणि अगदी मध्ययुगीन काळामध्ये हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्याचं काम शिवाजीराजेंनी केलं. आपण देखील लढू शकतो, आपण देखील जिंकू शकतो आणि आपण देखील उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा भारतीयांच्या मनामध्ये निर्माण केली ती छत्रपती शिवाजीराजांनी. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती, त्यांच्या पुतळ्याभोवती राजकारण करणं हे अत्यंत निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. कर्नाटकामध्ये सध्या पुरोगामी विचारधारा सांगणाऱ्या काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये जर का छत्रपती शिवाजीराजांसारख्या प्रागतिक विचाराच्या राजाचा पुतळा हटवला जात असेल तर यांचा पुरोगामीपणा तपासून घेतला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे सरकार कोणाचंही असू द्या, ते काँग्रेसचं असू द्या, भाजपचं असू द्या किंवा कुठल्याही अन्य पक्षाचं असू द्या, शिवाजी महाराज हे पक्षाच्या पलीकडे गेलेले, प्रांताच्या, पंथाच्या पलीकडे गेलेले महापुरुष होते. त्यामुळे त्यांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. तात्काळ त्या ठिकाणी पुतळा बसवावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम केवळ कर्नाटकात नव्हे तर महाराष्ट्रभर आणि देशभर निश्चित होतील, याची नोंद घ्यावी. निश्चित. धन्यवाद. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या ठिकाणी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा आता संभाजी ब्रिगेडकडून दिला जातोय. या सगळ्या विषयी बोलण्याकरता आता इतिहास तज्ज्ञ तुषार उमाळेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आताच कोकाटे सरांनी देखील उल्लेख केला, श्रीमंत कोकाटे यांनी देखील उल्लेख केला आणि ती बाब निश्चितच सर्वश्रुत आहे, किंबहुना त्रिकालबाधित सत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका प्रांताचे नव्हते, कुठल्या एका पंथाचे नव्हते, धर्माचे नव्हते, तर त्यांचं कार्य, त्यांची कार्यकर्तृत्वाची व्याप्ती जी आहे ती सर्वव्यापी आहे, सर्वदूर पसरलेली आहे. अशी ही सगळी परिस्थिती असताना कर्नाटकमध्ये इथं मात्र वारंवार या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि कन्नडिगांची या ठिकाणी मुजोरी पाहायला मिळते. हॅलो, बोला. आवाज येतोय माझा? अगदी व्यवस्थित. जय जिजाऊ. तुषार उमाळे. सर्वप्रथम लोकशाही चॅनलचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला प्रतिक्रियेसाठी या ठिकाणी निमंत्रित केलंय. मुळात गंमत अशी आहे की कानडी लोकांना मराठी लोकांचा द्वेष हा कायम सातत्याने राहिलेला आहे. बेळगावमध्ये कशा प्रकारे मराठी लोकांवरती हुकुमशाही कानडी सरकार करते हे काय आता लपून राहिलेलं नाही. मग तिथे मराठी माणूस स्वाभिमानाने तिथे राहण्याचा प्रयत्न करतोय, मराठी अस्मितेसाठी स्वाभिमानाने लढण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. मग याला प्रेरणा कोण आहे? तर याला छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा आहे. आणि मग ही प्रेरणा कोण देतं? तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल. शेवटी पुतळे कशासाठी असतात? तर ते त्या समाजामध्ये त्या पिढीला तिथे प्रेरणा देण्यासाठी पुतळे असतात. आणि मग तो पुतळाच काढून टाकला
तर यांच्याकडे काही प्रेरणा शिल्लक राहणार नाही असा भ्रम कानडी सरकारला आहे. मात्र असं होणार नाही. कोकाटे सर म्हटले त्याविषयी मी सहमत आहे की छत्रपती शिवाजी महाराज काही एका जातीचे किंवा प्रांताचे हे आदर्श नसून छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक आहे. किंबहुना मी असं म्हणेल की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या परकीय शक्तींच्या विरोधात, इथल्या जुलमी राजवटींच्या विरोधात शिवछत्रपतींनी स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ इथे रोवली असताना कानडी सरकारला त्याचा इतका राग असण्याचं कारण काय? मुळात हा मुद्दा काँग्रेस सरकारचा किंवा एखाद्या विशिष्ट सरकारचा नाही. याच्या अगोदर सुद्धा तिथे भाजप सरकार होतं. भाजपच्या सरकारने सुद्धा अशाच प्रकारचे कृत्य केलेले आहे आणि आता काँग्रेस सरकार सुद्धा अशा प्रकारचे कृत्य करत आहे. तर हा मुद्दा एखादा सरकार म्हणून नाही, तर हा मुद्दा ही जी कानडी मानसिकता आहे, जी महाराष्ट्र, मराठी लोक आणि मराठी लोकांचे प्रेरणास्थान यांना विरोध करणारी आहे. आणि या माध्यमातून एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी एक गोष्टीची मागणी करेल की महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी, मग ते नानाभाऊ पटोले असतील, विरोधी पक्षनेते विडेट्टीवार साहेब असतील, यांनी तात्काळ त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोललं पाहिजे आणि तो पुतळा त्या ठिकाणी पूर्ववत राहिला पाहिजे. नाही तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उठल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल.